वाशिम जिले के शिवसेना उद्धव ठाकरे गुट के पूर्व जिला प्रमुख सुरेश मापारी मुंबई में बीजेपी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान की मौजूदगी में बीजेपी में शामिल हो गए हैं। मापारी समेत सैकड़ों पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का बीजेपी में शामिल होना वाशिम में ठाकरे सेना के लिए बड़ा झटका माना जा रहा है। वाशिम जिला शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी के जिला प्रमुख सुरेश मापारी को 2 दिन पहले उनके पद से हटा दिया गया था। उनकी जगह बालाजी वानखेड़े को शिवसेना वाशिम जिला प्रमुख बनाया गया था। चर्चा है कि मापारी वाशिम के सांसद संजय देशमुख के काम करने के तरीकों से परेशान होकर बीजेपी में शामिल हुए हैं। इसे उद्धव ठाकरे सेना के लिए बड़ा झटका माना जा रहा है, क्योंकि मापारी समेत 200 से 250 पदाधिकारी, सरपंच और कार्यकर्ता बीजेपी में शामिल हो गए हैं। पूर्व शिवसेना जिला प्रमुख सुरेश मापारी के बीजेपी में शामिल होने के बाद जिला प्रमुख बालाजी वानखेड़े की प्रतिक्रिया सामने आई है। उन्होंने कहा कि शिवसेना के सभी पार्षद और पदाधिकारी हमारे साथ हैं और हमें कोई झटका नहीं लगा है। वाशिम जिला बालासाहेब ठाकरे से प्यार करता है और करता रहेगा। हम शिवसेना की ताकत बढ़ाने की कोशिश करते रहेंगे। वानखेड़े ने कहा कि भले ही शिवसेना ने मापारी को 2 बार जिला प्रमुख बनाया और जिला परिषद और नगर परिषद चुनाव में भी उन्हें उम्मीदवार बनाया, इतना कुछ मिलने के बाद भी हमें समझ नहीं आया कि वह नाखुश क्यों हैं। जी, मी माध्यमामधून आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून नुकतीच बातमी टीव्हीला बघितलेली आहे। शिवसेनेच्या या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला खिंडार पडेल, इथं कुठेही शिवसेनेला खिंडार पडणार नाही। कारण शिवसेना हे बाळासाहेब ठाकरेंनी या वाशिम जिल्ह्याची निर्मिती केली आणि तेव्हापासून इथचा जो शिवसैनिक आहे पूर्ण या जिल्ह्याची बांधील आहे। आणि जो तुम्ही म्हणत आहात की जिल्हा प्रमुख केल्यामुळे खिंडार पडेल, इथचा आमचा उपजिल्हा प्रमुख, आमचे 13 नगरसेवक, आमचे सर्व 6 शहर प्रमुख, 6 तालुका प्रमुख, कोणीही भाजपमध्ये कोणत्याही अधिकृतरित्या यांचा प्रवेश झालेला नाही। आणि जे 12 लोकांची यादी तिने तिथे दिलेली आहे त्याच्यापैकी 6 नगरसेवक इथं आज वाशिममध्येच आहेत। त्यामुळे इथं कुठेही शिवसेनेला खिंडार पडणार नाही आणि सर्व आमचे पदाधिकारी इथं कायम वाशिममध्ये आहेत। आमची आता थोड्याच वेळात आमची मीटिंगसुद्धा आयोजित आम्ही सन्माननीय खासदार संजयभाऊ देशमुख, सहसंपर्क प्रमुख सुधीरभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आमची 4 वाजता पत्रकार परिषद पुन्हा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आमची सविस्तर अशी अधिकृत तिथं घोषणा करणार आहोत। आमची नाराजी आणि त्या ज्या माजी जिल्हा प्रमुखाला त्यांना पक्षाने जिल्हा प्रमुख दिली, ते अडचणीच्या काळात असताना पूर्ण शिवसैनिक त्याच्यामुळे ठाम त्यांच्या पाठीशी उभा होता आणि लोकसभेमध्ये त्यांना आमचे सहसंपर्क प्रमुख सुधीरभाऊ पवार यांचं पद काढून त्यांना पद दिल्याच्या नंतरसुद्धा त्यांना पक्षानं एवढं मोठं केलेलं आहे। जिल्हा परिषद सभापती 2-2 वेळ केलं, उद्धव साहेबांचा आदेश असताना सुद्धा आम्ही 2-2 वेळा त्यांना सभापती केलं, मार्केटचा संचालक ते झालेले आहेत। आणि आत्ताच नुकतीच जे निवडणुका झाल्या आहेत, ग्रामपंचायत असो, बाजार समिती असो, आम्ही ठामपणे सर्व शिवसैनिकाला नगरपालिकेमध्ये 13 नगरसेवक एकट्या जिल्हा प्रमुखाच्या भरोश्यावर निवडून आलेले नाहीत। सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं इथं 13 नगरसेवक, आमचे 15 नगरसेवक आणि उमेदवारीसुद्धा ही आम्ही सन्माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने माजी जिल्हा प्रमुखाला उमेदवारी देऊनसुद्धाही त्यांची काय नाराजी पक्षाबद्दल हेच आम्हाला कळलं नाही।